जो यापूर्वीचा सामना झाला अक्षरशः तो सामना त्यांनी खेचून आणला होता. माफक 34-38 धावांचं आव्हान होतं, पण ते सुद्धा त्यांनी अतिशय सुंदररित्या आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती दरम्यान मैदानातून हा पुढील चेंडू आणि सुंदर असा फटका मारलेला आहे तो माटलवाडीचे खेळाडू दामू यांनी आणि 2 धावा मिळत आहेत त्या माटलवाडी या संघाला आणि ह्या 2 संख्येने धावसंख्येमध्ये वाढवून धावसंख्या होते बिनगडी बाद 3 माटलवाडी संघ. दरम्यान अतिशय ऐका 2 मिनिटं सर. आपण मितेश घडशा अविनाश माटल खेळतायत. आपण या इथे दादा आपण स्थानापन्न व्हायचंय. आपण एक बाईट घेऊया. या ठिकाणी दरम्यान फोटो होतोय. या स्पर्धेतलं हा उपांत्यपूर्व फेरीचा सामना माटलवाडी विरुद्ध मुंडर संघाने सुद्धा जबरदस्त अशी फलंदाजी यापूर्वीच्या झालेल्या सामन्यामध्ये केली होती आणि 1 धाव पूर्ण होते आणि या 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढवून धावसंख्या होते बिनगडी बाद 5 धावा होत आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आणि गोलंदाज आहेत करण. आपल्या संघासाठी आपलं पहिलं आणि संघाचं सुद्धा पहिलं वैयक्तिक षटक. दरम्यान या पुढचा चेंडू पाहूयात किती धावा मिळतात त्या माटलवाडी या संघाला आणि 1 धाव मिळते. 1 धाव पूर्ण झालेली आहे आणि दुसरा धाव्याचा प्रयत्न करतायत. पाहूया इथे फलंदाज धावबाद होत आहेत का नाही. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण मुंडर या संघाने मागच्या झालेल्या सामन्यामध्ये अतिशय सुंदर अशी आताशबाजी फटक्यांची केली होती आणि मला वाटतं 61 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्याचप्रमाणे यापूर्वीचा सामना झाला होता माटलवाडी संघाने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती अतिशय सुरक अशा पद्धतीने हा सामना जिंकून दिला. दरम्यान हा पुढील चेंडू आणि सुंदर असा फटका मारलेला आहे. पाहूया किती धावा मिळत आहेत त्या आणि मला वाटतं 4 धावा मिळत आहेत त्या माटलवाडी संघाला आणि धावसंख्या होते पुन्हा एकदा ह्या वैद्यकीय टीमच्या माध्यमातून मी त्यांचा एकदा उल्लेख करू इच्छितो. कारण मित्रहो कोणतीही संघटना सांभाळायची असेल तर आपण वाडी गाव यांच्या माध्यमातून आपण नक्कीच सांभाळू शकतो. परंतु जेव्हा दरम्यान या षटकातला हा पहिला चेंडू आणि चेंडू सुंदर तुत्या तटवलेला आहे आणि 1 धाव मिळते. दरम्यान सांगायचा उद्देश हाच आहे की ही वैद्यकीय टीम संतोषदादा जैतापकर याने अनंत अशी माणसं जोडलेली आहेत. दीपक दादा तुम्हाला मी या ठिकाणी थांबवतोय. मित्रांनो लक्षात असू द्या कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत आपण अंतिम क्षणांकडे वळतोय. परंतु काय या ठिकाणी मित्रांनो 8 प्राइज आहेत. जे 8 संघ आहेत कालच्या दिवसातले 4 संघ असतील. कालच्या दिवसातले 4 संघ मित्रांनो मळण अंजनवेल भातगाव फायनल मध्येच दाखल झाले. पाचेरी सडा असे 4 संघ मित्रांनो. तदनंतर या ठिकाणी कळंबट मुंडर माटलवाडी आबलोली असे 8 संघ टोटल मित्रांनो आहेत. आजच्या दिवसात आपल्याला 8 चषक आहेत, 8 प्राइज आहेत. या स्पर्धेतली पर्वणी पहा मित्रांनो. या घोगड तालुक्यातील एक वेगळी स्पर्धा आणि मित्रांनो घोगड तालुक्यात पहिल्यांदा आपल्या प्रकाश होतात खेळताना ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला आपण एक बाईट घेतोय सरांची. दादा चालू करा तुम्ही तिकडे. धन्यवाद सतीश दादा. यानंतर दरम्यान हा पुढील चेंडू पाहूयात. या चेंडूवरती किती धावा मिळत आहेत त्या आणि सुंदर असा फटका मारलेला आहे आणि क्षेत्ररक्षणामध्ये चूक होऊन 1 धाव मिळते ती माटलवाडी संघाला. धाव संख्या होते बिनगडी बाद 13. माटलवाडी संघ गेल्या सामन्यांमध्ये ह्या संघाने अक्षरशः आपल्या गोलंदाजीवरती 34 धावांचं आव्हान रोखलं होतं. दरम्यान हा पुढील चेंडू मला आठवणीनं सांगावं लागेल की ही
संतोषदादा दैतापकर वैद्यकीय टीम जी आहे ती टीम निस्वार्थपणे निशुल्क अशी ही सेवा बजावते आणि त्यांचे जे शिलेदार आहेत ते सर्व शिलेदार आपण ही स्पर्धा पार पाडण्यासाठी आपलं जे मोलाचं योगदान आहे ते नक्कीच वाखाणण्याजोगं आहे. म्हणूनच या स्पर्धा या मैदानामध्ये पार पडते. दरम्यान हा पुढील चेंडू सुंदर असा फटका मारलेला आहे. पाहूया किती धावा मिळत आहेत त्या आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि दरम्यान ह्या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. माटलवाडी संघाच्या धावसंख्या होते 15, 16 धावसंख्या होते. आणि या वैद्यकीय टीमचं मुख्य जे सांगायचं की ही ग्वागर तालुक्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रभर आणि याच दरम्यान या स्पर्धेतला हा उत्कृष्ट असा फटका आणि फलंदाज झेलबाद झालेले आहेत. माटलवाडी संघाचे अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी राजेश. राजेश आपल्या संघासाठी सुंदर अशी गोलंदाजी करतायत आणि 2 षटकं संपलेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 1 गडी बाद 16. कमॉन डीजे. जे गाणं लावायचंय चेंडू पाहूयात किती धावा मिळत आहेत त्या. या तिसऱ्या षटकातला हा पहिला चेंडू आणि संघाच्या वतीने तिसरं आणि आपलं पहिलं वैयक्तिक षटक हाताळतायत किरण. किरण यांनी मागच्या सामन्यामध्ये मुन्नर संघाकडून अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली होती. दरम्यान या स्पर्धेसाठी जे आयोजक जे हितचिंतक मार्गदर्शक या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत अशा सर्व देणगीदार त्याचप्रमाणे मार्गदर्शक यांचे मनपूर्वक आभार. दरम्यान हा पुढील चेंडू आणि हा निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूने धावसंख्येमध्ये कोणतीही वाढ नव्हता. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या होते 18. त्याचप्रमाणे समालोचन कक्षामध्ये माझ्या बाजूला जे स्कोरर आहेत संतोष बुवाड अतिशय सुंदर असं सकाळपासून ते या दरम्यान पंचांचा अतिरिक्त धावेचा वाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळते ती माटलवाडी संघाला. धावसंख्या होते 19. माझ्या बाजूला बसलेले स्कोरर संतोष बुवाड अतिशय सुंदररित्या आज सकाळपासून ते पार पाडतायत. त्यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. दरम्यान हा पुढील चेंडू सुंदर असा फटकावलेला आहे आणि इथे झेल सोडलेला आहे तो मुंडर या संघाच्या क्षेत्ररक्षकांनी. कृपया पंतांनी आपला निर्णय सांगायचा आहे. 1 धाव मिळते ती माटलवाडी संघाला आणि या 1 धावेने थेंबे थेंबे तळेसाचे या म्हणीनुसार माटलवाडी संघाची धावसंख्या 20 वरती पोहोचलेली आहे. 1 गडी बाद 20. दरम्यान हा पुढील चेंडू आणि सुंदर असा फटका या समालोचन कक्षाच्या समोरच्या बाजूला फटकावलेला आहे आणि 1 धाव रोखण्यात मुंडर या संघाला यश येतंय आणि धावसंख्या 1 ने वाढवून 21 झालेले आहे. आणि तिसरं षटक प्रगतीपथावर आपलं पहिलं आणि आपल्या संघाच्या वतीनं तिसरं षटक हाताळतायत ते किरण आपल्या संघासाठी. पाहूयात फलंदाजा समोर संदेश. दरम्यान पंचांचा नोबलचा इशारा आणि 1 धाव पूर्ण होते ती माटलवाडी संघाची आणि एकूण 2 धावा मिळत आहेत आणि सोबत माटलवाडी संघाला बक्षिसाच्या रूपामध्ये फ्री हिट. धावसंख्या होते 23. दरम्यान किरण पुढील फ्री हिट चेंडू पाहूयात कोणत्या पद्धतीने हाताळतात. सुंदर असा फटका आणि सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे आणि 1च धाव फ्री हिट वरती मिळते ती माटलवाडी संघाला. धावसंख्या 1 ने वाढवून धावसंख्या होते 24. आणि या तिसऱ्या षटकातला हा अंतिम चेंडू पाहूयात किरण कोणत्या रीतीने हाताळतायत ते.
सुंदर असा फटका मारलेला आहे आणि पाहूया तिथे गडी झेलबाद होतोय का. आणि अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण मुंडर या संघांच्या तदनंतर या स्पर्धेतलं या चालू सामन्यातलं हे अंतिम षटक चौथं षटक घेऊन येत आहेत दिलेश आपल्या संघासाठी. आपलं पहिलं आणि संघाचं चौथं आणि यामधला हा पहिला चेंडू आणि पंचाला आपला निर्णय सांगायचा आहे. फेअर डिलिव्हरी दरम्यान हा निर्धाव चेंडू टाकलेला आहे तो दिलेश आपल्या संघासाठी चौथं षटक हाताळतात आणि या चौथ्या षटकातला हा पहिला चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेला आहे. दरम्यान हा दुसरा चेंडू मैदानातून पाहूया किती धावा मिळत आहेत त्या. पाहूया झेल घेण्याचा प्रयत्न परंतु एक धाव चोरण्यामध्ये यशस्वी आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होऊन माटलवाडी संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 26 आणि उर्वरित 4 चेंडू या षटकातले. पाहूया ह्या 4 धावांवरती किती धावा जोडल्या जात आहेत. या 4 चेंडूंवरती ते पाहण्यासारखं असेल. श्री संतोषदादा दैतापकर यांच्या वतीने त्यांच्या वैद्यकीय टीमच्या वतीने आज या NCC नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि या एक अतिरिक्त धाव पंचांचा इशारा आणि एक अवांतर धाव मिळते ती माटलवाडी संघाला धावसंख्या होते 1 गडी बाद 26 आणि उर्वरित 27 धाव होते. उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूयात दिलेश आपल्या संघासाठी काय करतात ते. पाहूयात किती धावा लुटल्या जात आहेत या उर्वरित 3 चेंडूंमध्ये. आणि दरम्यान 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद होत आहेत आणि या धाव दरम्यान हा शेवटचा चेंडू आणि सुंदर असा फटका मारलेला आहे तो आणि इथे फलंदाज झेलबाद होत आहेत. अतिशय लाईट प्रकाश झोतामध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यांमध्ये तितक्या धावा निघत नाहीयेत. प्रत्येक संघ 34-35 या धावांपर्यंतच पोहोचतोय. यासाठी कसोटी लागणार आहे ती फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि दरम्यान हा पुढील चेंडू सुंदर असा मारण्याचा प्रयत्न. पाहूया किती धावा मिळतात त्या. क्षेत्ररक्षण चेंडूवरती येईपर्यंत 1 धाव पूर्ण आणि इथे फलंदाज धावबाद होत आहेत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर माटलवाडी संघाची धावसंख्या होते 28 आणि विजयासाठी 4 षटकांमध्ये 29 धावांची आवश्यकता. मी वारंवार सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो की दुपारच्या सत्रामध्ये ज्या 50-60 धावा होत होत्या पण आज संध्याकाळच्या या
प्रकाश झोतामध्ये खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांमध्ये ती धाव फक्त आणि फक्त 30, 35 आणि 40च्या मध्ये राहते आणि इथे फायदा होतो तो गोलंदाजांना। दरम्यान मी या पुढील सेकंड इनिंगचं सूत्रसंचालन समालोचन निनाद कदम यांना विनंती करतो की आपल्या माध्यमातून आपण सादर करायचे। निनाद कदम। हॅलो हॅलो हॅलो। आता होणारा सामना जो आहे तो म्हणजे माटलवाडी वर्सेस मुंडर। ह्या दोघांमध्ये पहिले जे फलंदाजीचं प्रदर्शन केलंय ते म्हणजे माटलवाडी संघाने आणि आतापर्यंत माटलवाडी संघाच्या धावसंख्या ज्या धावफलकावरती लागल्या त्या म्हणजे 28 आणि जिंकण्यासाठी 29 धावांचं आव्हान माटलवाडी संघाने समोरच्या संघावरती ठेवलेलं आहे। पाहूया कशा पद्धतीने ह्याचं आव्हान स्वीकारतायत। हा सामना लवकरात लवकर त्वरित सुरू करायचा आहे कारण वेळेच्या अभावी वेळ फार कमी आहे, त्यामुळे लवकरात लवकर सामना फलंदाज दोन्ही माटलवाडी संघाने फलंदाज दोन्ही संघाने लवकरात लवकर पाठवायच्या मैदानावरती आहे। क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे माटलवाडी संघाने। मुंडर या संघातर्फे 2 फलंदाज जे मैदानावरती जाणार आहेत त्यांची नावं पॅव्हेलियन मध्ये द्यायची आहेत। कोण पहिले 2 फलंदाज जाणार आहेत? साहेब पुष्यविणार आमदारी, साहेब पुष्यविणार आमदारी, सर्व जयकाम करता दादांची वैद्यकीय टीम लय भारी, आमच्या जयकाम करता दादांची वैद्यकीय टीम लय भारी। संकेत आणि कुपर या दोन्ही पॅव्हेलियन मध्ये यायचं आहे। संकेत आणि कुपर। आता 2 फलंदाज मैदानावरती आहे। स्ट्राईकला आहे तो म्हणजे करण आणि नॉन स्ट्राईकला आहे स्वजन। गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे किरण। संघाच्या वतीने पहिला षटक घेऊन येतोय तो म्हणजे किरण। पाहूया त्याला सामना करतोय तो म्हणजे करण। कशा पद्धतीने पहिला चेंडू संघाच्या वतीने पहिला चेंडू टाकण्याचा प्रयत्न, सुंदर असा टाकलेला चेंडू, काहीसा न समजलेला चेंडू। पहिला चेंडू निर्धाव जातोय। संघाच्या धावसंख्येमध्ये काहीच भर पडत नाहीये आणि संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे। पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज करण। पाहूया करण आपल्या संघासाठी किती धावा वाचवतोय। संघाच्या वतीने पहिलं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक, संघाच्या वतीने दुसरा चेंडू घेऊन येतोय, वैयक्तिक दुसरा चेंडू घेऊन येतोय। पाहूया कशा पद्धतीने हाताळतोय। दुसरा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने टोळलेला आहे, 1 धाव पूर्ण करताय परंतु काहीशी मिसफील्ड आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येचं खातं खुलतंय ते म्हणजे 1 धावसंख्या। सुंदर अशा गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय ते म्हणजे करण कडून। पुढचा चेंडू तिसरा चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे किरण। पुढचा चेंडू तिसरा चेंडू घेऊन येतोय किरण। पाहूया कशा पद्धतीने टाकतोय। पूर्ण ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू 1 धाव पूर्ण करतायत। पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते म्हणजे आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर झालेली आहे। संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे बिनबाद 2। 3 चेंडू 2 धावा। पुढचा चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे किरण। पाहूया आपल्या संघासाठी किती धावा या चेंडूवरती वाचवतोय। पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज। पाहूया कशा पद्धतीने आणि मारण्याचा प्रयत्न, उंच टोलाल्याच्या लॉंग ऑफ दिशेने 1 धाव पूर्ण करतायत। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पाहूया दुसरी धाव पूर्ण होते काय आणि अशा पद्धतीने मिसफील्ड झाला आणि 2 धावा पूर्ण करतायत। 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर झालेली आहे। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 4 चेंडू आणि 4 धावा। स्ट्राईक वरती आहे तो म्हणजे आता करण। सुंदर असा फलंदाजी आणि चांगली रनिंग द बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय ती करणच्या मार्फत। आता गोलंदाजी करतोय तो म्हणजे किरण आणि त्याला सामना करतोय तो म्हणजे करण। पाहूया करण कशा पद्धतीने सामना करतोय तो म्हणजे किरणला। पुढचा चेंडू किरणचा करणसाठी। पाहूया कशा पद्धतीने आणि हा मारण्याचा प्रयत्न परंतु अपील करतात पंचांकडे। पाहूया
आणि ही अपील पंचांनी फेटाळलेली आहे आणि हा डॉट बॉल जातोय. सुंदर असं गोलंदाजीचा प्रदर्शन पाहायला मिळतंय ते किरण कडून. करणला न समजलेला चेंडू. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे. संघाची धावसंख्या आता होते ती म्हणजे बिनबाद 4-5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे किरण. पाहूया कशा पद्धतीने आपल्या संघासाठी गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू मारण्याचा लेग ऑफ दिशेने मारलेला फटका. एक धाव पूर्ण करतायत. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते म्हणजे करणला. आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे बिनबाद 5 धावा. एक षटकानंतर 5 धावा आता धावफलकावरती लागल्यात आणि आता 3 षटकाचा सामना बाकी आहे. आणि 3 षटकाच्या सामन्यानंतर आता समोरच्या संघाला जिंकण्यासाठी तब्बल 18 चेंडू आणि 24 धावा जिंकण्यासाठी पुढचं षटक घेऊन येतोय संघाच्या वतीने. दुसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो म्हणजे एकनाथ आणि स्ट्राइकला आहे तो म्हणजे करण. पाहूया करण आपल्या संघासाठी कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. एकनाथचा पहिला चेंडू. सगळ्यांचे डोळे जे गेलेले आहेत ते म्हणजे करण आणि एकनाथकडे. फलंदाजी कशा पद्धतीने करतोय करण आणि एकनाथ कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय तिकडेच डोळे सगळ्यांचे आहेत. पाहूया कशा पद्धतीने दोन्ही संघ बलाढ्य संघ मैदानावरती उपस्थित. आणि पाहूया पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न उंचावलेला. पाहूया एकनाथ झेल घेतो का आणि झेल सुटलाय आणि एक धाव पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा गच्चा क्षेत्ररक्षण. गच्चा क्षेत्ररक्षण आणि 2 धावा मिळतायत आणि 2 धावेने संघ पुढे सरकलाय. 2 धावेने संघाची धाव संख्या पुढे सरकले आणि संघाची धाव संख्या आतापर्यंत झाले ती म्हणजे 7. बिनबाद 7. हॅलो माईक चेक. गच्चा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. सुंदर असं गोलंदाजी. दादा थांबवतोय तुम्हाला समालोचन कक्षातून. या ठिकाणी मित्रांनो लोकनेते वसईचे आमदार सन्माननीय हितेंद्रजी ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मित्रांनो 5च मिनिटात या ठिकाणी आगमन होणार आहे. आपण सर्वांनी उपस्थिती आणि आपल्या टाळ्यांचा गजर या ठिकाणी आवश्यक आहे. माननीय लोकनेते वसईतील विद्यमान आमदार सन्माननीय हितेंद्रजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात. थोड्याच वेळात नक्कीच या ठिकाणी आलेले आहेत साहेब. ह्या शॉटचा म्हणायचं काय वाकड्या तिकड्या बाबीचा हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही साला. बॅटीतून आलेला षटकार. सुरेख पहा मित्रांनो नक्कीच या ठिकाणी स्वजन ऑन फायर. दादा या माईकचा जरा आवाज वाढवा ना. दादा या माईकचा आवाज वाढवा. या ठिकाणी विद्यमान आमदार वसईतील हितेंद्रजी ठाकूर सर या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. याचा आवाज वाढवा थोडा. आणि हा झेल बाद होतोय. पहिला धक्का बसतोय तो म्हणजे स्वजनच्या स्वरूपामध्ये आणि आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती लागल्यात त्या म्हणजे 14. एक गडी बाद 14 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती. एकनाथ सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला आपल्या संघाकडून आणि वैयक्तिक पण चांगल्या पद्धतीचं गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवतोय तो म्हणजे एकनाथ. आता सुजनच्या जागी जागा घ्यायला जातोय तो म्हणजे रोहित. पाहूया रोहित आपल्या बॅटमधून किती धावा जमवतोय. एकनाथचा पुढील चेंडू रोहित साठी. पाहूया पुढचा चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय तो म्हणजे रोहित. पुढचा चेंडू टाकण्यासाठी एकनाथ सज्ज. पाहूया कशा पद्धतीने हाताळतोय. पुढचा चेंडू लेग साइडच्या दिशेने मारलेला फटका. पाहूया या चेंडूवरती किती धावा मिळतात. एक धाव पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते म्हणजे रोहितला. आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 1 बाद 15. 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत.
ह्याच्या आधी पहिला एक सुंदर असा षटकार पाहायला मिळाला आपल्याला. एक चेंडू बाकी आहे, एक चेंडू बाकी आहे. पंचांनी ह्या गोष्टीची नोंद घ्यावी. एक चेंडू बाकी आहे. 5 चेंडू आतापर्यंत झालेला आहे. 5च चेंडू आतापर्यंत दाखवत आहेत. पाच चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. स्कोरर इकडे आपल्याला पंच पहिल्याच चेंडूवरती 2 रन आले, नंतर 1 रन, नंतर 6, नंतर विकेट 4था चेंडू आणि आता 5वा चेंडू 1 रन. हॅलो, समालोचन कक्षातून थोडं लक्ष द्या. समालोचन कक्ष आपण लक्ष द्या. ज्यावेळेस सन्माननीय माननीय लोकनेते वसई आमदार हितेंद्रजी ठाकूर साहेब या ठिकाणी 5 बॉल झाले पंच, तोच पहिला बॉल झालाय. दीपक सावंत सर ज्यावेळेस मित्रांनो या ठिकाणी माननीय लोकनेते वसई विधानसभेतील आमदार हितेंद्रजी ठाकूर साहेब ज्यावेळी उपस्थित होतील त्यावेळेस आपण फक्त थोडं थांबायचं आहे, कारण सरांचं इथं आगमन झाल्यानंतर आपण त्यांचा सन्मान सुद्धा करणार आहोत. चालू द्या. ओटूयू समालोचन कक्षातून आवाज ऐकूया दीपक सावंत सर यांचा. पुढील चेंडू, शेवटचा चेंडू या षटकातला. पाहूया कशा पद्धतीने टाकतायत. एकनाथ त्याला सामना करतोय, पाहूया. आणि हा सुंदर मारलेला लॉंग ऑफ दिशेने फटका. एक धाव पूर्ण, पण हा सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव पूर्ण, त्याचबरोबर दुसरी धावी पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु 2च धावेवरती समाधान मानावं लागतंय. आणि 2 धावेने संघाच्या धाव संख्येमध्ये भर झाले. संघाची धाव संख्या आता जाऊन पोहोचले ती म्हणजे 1 बाद 17. आता जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती म्हणजे 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. पाहूया आता पुढचा षटक कोण घेऊन येतोय. दादा 2 मिनिटं थांबवतोय. या ठिकाणी 12 चेंडू आणि 12 धाव समीकरण आहे. डीजे वाली दादा या माईकचा थोडासा आवाज वाढवूनच ठेवा, कारण या ठिकाणी लोकनेते आमदार उपस्थित होणार आहेत. चला, 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. संघर्ष घमासान मैदानामध्ये चालू आहे. एका बाजूला मित्रांनो माटलवाडी, तर दुसऱ्या बाजूला आहे मुंडर संघ. कोण करणार बाजी मारणार आणि थेट भिडणार NBC आबली संघासमोर. चला पुन्हा एकदा चालू होते. समालोचन कक्षातून आवाज ऐकूया. ओ हो, काहीसा न समजलेला चेंडू आणि हा निर्धाव चेंडू जातोय. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो म्हणजे सिद्धेश. उत्कृष्ट असा गोलंदाज सिद्धेश. दोन्ही संघ मैदानावरती बलाढ्य संघ उभे आहेत आणि सिद्धेशचा दुसरा चेंडू संघाच्या वतीने, दुसरा चेंडू वैयक्तिक पहिला चेंडू. पाहूया कसा सुंदर असा टाकलेला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने टोलावलेला. एक धाव पूर्ण करतात, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि एका धावेने संघाच्या धाव संख्येमध्ये भर. संघाची धाव संख्या आता जाऊन पोहोचले ती म्हणजे 18. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय ते म्हणजे सिद्धेश कडून. तिसरा चेंडू घेऊन येतोय सिद्धेश आणि त्याला सामना करतोय तो म्हणजे करण. सुंदर असं फलंदाजी दाखवला आणि मारण्याचा प्रयत्न, परंतु काहीसा न समजलेला. आणि एकाच धावेवरती बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळालेली आहे. 1 धावाने संघ पुढे सरकतो. 1 धावेने संघाच्या धाव संख्येमध्ये भर. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे आतापर्यंत 19. 3 चेंडू पूर्ण होत आहेत. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 19. पुढचा चेंडू सिद्धेशचा. पाहूया करणसाठी कशा मारण्याचा सुंदर मारलेला फटका. समालोचन कक्षातून दादा मी तुम्हाला थांबवतोय. दादा या माईकचा आवाज वाढवा दादा. हॅलो, या ठिकाणी सन्माननीय माननीय लोकनेते संतोष दादा जैतापकर उद्योग टीम मध्ये दाखल होत आहेत. आपली सदिच्छा भेट देतात. मित्रांनो या ठिकाणी माननीय लोकनेते वसई आमदार विधानसभा हितेंद्रजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. दादानो सर्वांच्या टाळ्या झाल्या पाहिजेत. या ठिकाणी सन्माननीय हितेंद्रजी ठाकूर सर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या दादा आपण मंचावरती येतात. टाळ्या झाल्या पाहिजेत सर्वांच्या माध्यमातून. मित्रांनो नक्कीच या ठिकाणी उपस्थित माननीय लोकनेते वसई आमदार हितेंद्रजी ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे.
टाळ्यांचा कडकडाट आणि डीजेचा आवाज घेऊन द्या वसई आमदार विक्रमजी ठाकूर साहेब. सामना असा एकच आमदार झाला. सर आपणाला विनंती असेल 2 मिनिटं सामना थांबण्यासाठी आम्ही विनंती करतोय. सर सामना थोडासा थांबवा. या ठिकाणी सरांची उपस्थिती आहे. मंचावरती सन्माननीय हितेंद्रजी ठाकूर सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नक्कीच विद्यमान आमदार या वसईतून मित्रांनो ज्यांच्या नावाचा बोलबाला अनेक ठिकाणी आपल्याला ऐकायला येतो असे सन्माननीय हितेंद्रजी ठाकूर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण नक्कीच या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय हितेंद्रजी ठाकूर साहेब यांचा मित्रांनो सन्मान करण्यात येईल. हितेंद्रजी ठाकूर साहेब एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. या ठिकाणी उपस्थित हितेंद्रजी ठाकूर सरांचा मित्रांनो सन्मान केला जाईल. या ठिकाणी तसेच या ठिकाणी संतोषदादा जयतापकर यांच्या माध्यमातून मित्रांनो सन्मान केला जातोय. शाल आणि मित्रांनो सन्मान चिन्ह तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी मित्रांनो सन्मान केला जातोय. टाळ्या झाल्या पाहिजेत. शिटी वाजणार हाय दादा, शिटी वाजणार हाय, फक्त शिटीच टाळ्या झाल्या पाहिजेत. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे या ठिकाणी. तसेच मित्रांनो या ठिकाणी विजयवाली दादा आपणास विनंती करतोय आपण थांबायचंय. या ठिकाणी मित्रांनो संजीवनी हॉस्पिटलचे सन्माननीय सेक्रेटरी वसई जनता बँकेचे अध्यक्ष महेशजी, सन्माननीय महेशजी देसाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा मित्रांनो सत्कार केला जातोय, सन्मान केला जातोय. सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात. या ठिकाणी मित्रांनो या स्पर्धेदरम्यान संतोषदादा जयतापकर वैद्यकीय टीम यांच्या वतीने रुग्णसेवक चषक चालू आहे आणि नामांकित राजकारणातील धुरंधर या ठिकाणी येऊन मित्रांनो या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व खेळाडू जे संघ आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो एक मोठी पर्वणी ही स्पर्धा आहे. धन्यवाद. चला पुन्हा एकदा वळूया सामन्याच्या दिशेने. ऐकूया समालोचन कक्षातून आवाज दीपक सावंत आणि त्यांच्या साथीदारांचा. धन्यवाद. हा सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. आता जिंकण्यासाठी फक्त 10 चेंडू आणि 6 चेंडू आणि 2 धावाची नक्कीच सन्माननीय या ठिकाणी आपल्या लोकनेते सन्माननीय हितेंद्रजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नक्कीच आपल्याला मोलाचं मार्गदर्शन करतील. हॅलो. आता समोर आहे बॅट्समन षटकार आणि चौकारांचा बादशाह म्हणून एक धाव पूर्ण करतायत पाहूया, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि आता समीकरण थोडस बदललेलं आहे. आता 5 चेंडू आणि 1 धावेची गरज आणि स्ट्राईक लात आहे ते म्हणजे रोहित. पाहूया रोहित 1 धाव घेऊन संघ जिंकून देत आहेत की षटकार मारून संघ जिंकून देत आहेत. सगळ्यांना पाहण्याची आतुरता. प्रेक्षक मैदानावरती डोळे लावून बसलेले आहेत. पुढचा चेंडू पाहूया आणि हा नो बॉल घोषित केलेला आहे आणि हा सामना पूर्ण झुकलाय आणि हा विजय झालाय तो म्हणजे मुंडर या